विद्यार्थी मित्रांनो, धुरंधर हा चित्रपट पाहून खरं तर खूप ऊर भरून आला. कशाप्रकारे नायकाने आगीमध्ये उडी मारून जीवाचं रान केलं. कितीतरी सैनिक हे धारातीर्थी पडले. मग हे जे शब्द तुम्ही ऐकायलात, ह्या शब्दामध्ये काहीतरी अर्थ लपलेला आहे. मग ते कोणत्या प्रकारचे शब्द आहेत, ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे, हे काय आहे? अगदी बरोबर आहे. तर हे आहेत वाक्प्रचार. आणि आज आपल्याला चौथीच्या या स्कॉलरशिपच्या पुस्तकामधील प्रकरण 19 वाक्प्रचार हा भाग शिकायचा आहे. घटक दुसरं शब्दसंपत्तीमधील वरील प्रभुत्व मधील उपघटक 19 हा शेवटचा उपघटक आपल्याला पाहायचा आहे. आता मला सांगा, आगीमध्ये उडी मारणं म्हणजे खरोखर त्या नायकांना आगीमध्ये उडी मारलं का? आगीमध्ये उडी मारणे म्हणजेच काय? त्यानं संकटामध्ये उडी घेतली, संघर्षाचा मार्ग निवडला, जीवाचं रान केलं. म्हणजे काय? जीवाचं शेत केलं का? नाही, प्रचंड प्रचंड मेहनत केली. आलं का लक्षात? अशा प्रकारे हे वाक्प्रचाराचे शब्द असतात. शब्द छोटेच असतात, पण त्याच्यामध्ये अर्थ खूप दडलेला असतो. अशी आपली ही खूप छान अशी मराठी भाषा आहे. आणि खरं तर आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की आपण सर्वजण मराठी बोलतो. आणि याच अभिमानानं उघडा तुमचं पुस्तक. आणि हो, पुस्तक असेल तरच तुम्ही इथं बसा. पुस्तक नसेल तर तुम्ही ऐकू नका, काहीच समजणार नाही. सगळ्यात अगोदर आपल्या सगळ्यांना हा भाग पूर्ण पाठांतर करायचा आहे. आणि एकदा जर तुम्हाला पाठांतर झालं, मग यावर आधारित कसलेही जरी प्रश्न आले तरी तुम्ही अगदी ते प्रश्न चुटकीसरशी तुम्ही सोडवू शकताल. मग त्यासाठी अगोदर वाचन करावं लागते. काही नाही, माझ्यासोबत एकदा तुम्ही सगळ्यांनी मन लावून बोट ठेवून वाचायचं आणि त्यानंतर 10 वेळेस वाचायचं. बरोबर तुम्हाला हे शब्द अर्थ लक्षात राहतात. आणि ह्या वाक्प्रचाराचे अर्थ जर लक्षात आले तर तुम्हाला परीक्षेत देणारे प्रश्नही सोपे जातात. पहा, प्रकरण 19 वाक्प्रचार. वाक्प्रचार हा शब्दशः असलेल्या म्हणजेच काय, सरळ असलेल्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला शब्दसमूह असतो. उदाहरणार्थ, त्यांनी योग्य वेळी आमच्या डोळ्यात अंजन घातले. म्हणजे काय? तर त्यांच्या डोळ्यात अंजन घातलं म्हणजे काही क्रीम लावली का? नाही. काही ड्रॉप टाकले का? नाही. वरील वाक्यात डोळ्यात अंजन घालणे याचा अर्थ डोळ्यात काजळ घालणे असा शब्दशः अर्थ न होता चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे असा होतो. आहे का नाही? मग मला सांगा, मराठी भाषा आपली मनोरंजक. आणि हा असा मनोरंजक विषयच तुम्हाला अभ्यासाला आहे. म्हणजे तुम्हाला काहीही कंटाळवाणं वाटणार नाही. सर्व काही तुम्हाला समजेल आणि पेपरसुद्धा खूप सोपा जाईल. बघा, भाषेच्या विकासामध्ये आपल्या शरीरातील अवयवांशी संबंधित बरेच वाक्प्रचार रचले गेले आहेत. त्याचप्रमाणे माणसांनी आपल्या परिसरातील इतर वस्तूंपासून सुद्धा काही वाक्प्रचार तयार केले आहेत. पुढे म्हणजेच मध्ये शारीरिक अवयवांवर आधारित वाक्प्रचार आहेत आणि मध्ये इतर वाक्प्रचार. अशा 2 गटात काही वाक्प्रचार दिलेले आहेत. बरं का रे, 2 गटात आहेत वाक्प्रचार. मग आता गट सगळ्यांनी पुस्तकात पाहायचं, बोट ठेवायचं आणि जे चाललेलं आहे ते तुम्ही उच्चार सुद्धा करायचा आहे. असं समजा आपण वर्गामध्ये बसलेलो आहेत आणि माझ्यासोबत तुम्हाला मी वाचायला लावतोय. तसंच तुम्ही एकाग्रतेनं वाचा. आणि लक्षात ठेवा, अंग चोरणे. अंग चोरणे म्हणजे काय? फारच थोडे काम करणे. अंग चोरणे म्हणजे असं अंग चोरून बसणे नाही. बरोबर, थंडीत बसते तसं कोपऱ्यात, अरे बापरे थंडी वाजायली रे बाबा, ते नाही अंग चोरणे. अंग चोरणे म्हणजे काय? एखाद्याला सांगितलं, एखादा मुलाला वर्गात असतील बघा, खडू घेऊन ये रे. एक जण काय करते माहिती आहे का? असं अंग चोरते. आणि एक जण काय करते माहिती आहे का? लगेच पळते. ते अंग चोरणे म्हणजे काय? फार थोडे काम करणं. अंगाची लाही लाही होणं, अतिशय संताप निर्माण होणं. मित्रानं सायकल घेऊन शाळेत आला होता आणि मग शाळा सुटल्यावर त्यानं
तुम्हाला घेऊन जायच्या ऐवजी दुसऱ्याला डबल सीट घेऊन गेला. त्यावेळेस अंगाची लाही लाही झाली. म्हणजे काय अतिशय संताप आला, मला का घेऊन गेला नाही. खरं तर ते मित्र पुढं जाऊन थांबतो आणि स्वतः उतरतो, तुम्हाला सायकल देतो. झालं, पण तुम्ही तोपर्यंत अंगाची लाही लाही करून घेतात, संयम ठेवत नाहीत. अंगात वीज संचारणं. अंगात वीज संचारणं म्हणजे काय? बटन दाबला हे का वीज? नाही नाही, अंगात वीज संचारणं म्हणजे काय? अचानक बळ येणं. अंगवळणी पडणं. अंगवळणी पडणं म्हणजे काय? सवय होणे. ऊर भरून येणं. आता मी सुरुवातीला म्हटलं बघा, धुरंधर पिक्चर पाहून ऊर भरून आला म्हणजे गदगदून आला. आलं लक्षात? खूप अभिमान वाटला, आनंद वाटला. याचा अर्थ तुम्हीही पिक्चर बघत बसा असं नाही, तर तुम्ही हे सगळ्या मराठी विषयाचे सगळे प्रश्नोत्तर जर तुमच्या पूर्ण पाठांतर झालं, रिव्हिजन झालं, मग बघू शकतात एक पिक्चर फक्त. कपाळ फुटणे म्हणजेच काय? चलता चलता ठेच लागली, पडलं, कपाळ फुटलं. लई लागलं. हे कपाळ फुटणं का? नाही. कपाळ फुटणं म्हणजे काय? दुर्दैव ओढवणे. कपाळ मोक्ष होणे म्हणजे काय? मृत्यू येणे. अचानक झालेल्या आघातामुळे उद्ध्वस्त होणे. कपाळाला हात लावणे. कपाळाला हात लावणं म्हणजे असं, कपाळाला हात लावणं म्हणजे काय? हताश होणे. पुढं काय करावं ते न समजणे म्हणजे नाराजी दाखवणे. काढता पाय घेणं म्हणजे पाय अडकलेला होता आणि पाय असा असा काढला, ते नाही. काढता पाय घेणं म्हणजे काय? तर प्रतिकूल परिस्थिती पाहून निघून जाणं, हळूच सटकणं तिथून. कान उपटणं म्हणजे काय केलं? कान उपटलं म्हणजे असं कान धरायचा आणि असं झाडाचं रोप उपटल्यासारखं असं कान खटकन असं. हे का कान उपटणं म्हणजे नाही. कान उपटणे म्हणजे काय? कडक शब्दात समज देणं, त्याला रागवणं. कान टोचणे ह्याचाही शब्दशः अर्थ नाही. कान टोचणं म्हणजे टाचणी घ्यायचं ना, असं टोचवायचं का? नाही. तर कान टोचणे म्हणजे काय? खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे. हे समजायलेत का तुम्हाला? वाक्प्रचार आता कसे असतात म्हणजे शब्दांचा अर्थ वेगळा येतो पण खरंच अर्थ वेगळा आहे. आलं का लक्षात? हेच आपली मनोरंजनात्मक अशी भाषा आहे आणि हे मराठीचं खरोखर खूप छान असं एक वैशिष्ट्य आहे. कान फुंकणे. आता कान फुंकणे म्हणजे असं फुंकणे का? नाही. चुगली किंवा चहाडी करणे. ए व्यक्ती आणि बी व्यक्ती हे एकमेकाचे कान फुंकायलेत, सीबद्दल बोलायलेत, ते म्हणजे कान फुंकणं. पुढचं, कानाने हलका असणे म्हणजेच काय? कानानं हलका असणं म्हणजेच काय? कान किती आहे रे तुझा? काही नाही, 2-4 ग्रामचाच दिसायला आहे, ते वजन नाही. कानाने हलका असणं म्हणजे काय? की एखाद्या गोष्टीवर पटकन विश्वास टाकणे, कशावरही पटकन विश्वास टाकणे. पुढचं, कानामागे टाकणे. कानामागे टाकणे म्हणजे काय? दुर्लक्ष करणे. आता कान हा शरीराचा अवयव आहे आणि याच्यावर आधारित वाक्प्रचार तुम्हाला सांगायले. पुढचं, कानाला खडा लावणे म्हणजे एखादा खडा उचलायचा, असा खडा उचलायचा ना, असा खडा लावायचा, सोडून द्यायचं नाही. कानाला खडा लावणे म्हणजे काय? एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती थरथरवून टाळणे. एखाद्या समजा आता सिगरेट ओढत होता एक व्यक्ती आणि त्यानं सोडून दिली म्हणजे त्याला कळालं की त्याचे दुष्परिणाम काय आहेत, म्हणून त्यानं कानाला खडा लावला म्हणजे ती टाळली पुन्हा गोष्ट त्यानं करणं. कानावर हात ठेवणं. कानावर हात ठेवणं म्हणजे काय? नाकबूल करणं, मी केलं नाही असं म्हणणे. कानी कपाळी ओरडणे म्हणजे कानी कपाळी ओरडणं म्हणजेच काय? भोंगा लावून ओरडायचा कानी कपाळी, वा वा वा, तसलं नाही. तर एकसारखं बजावून सांगणं, समजावून सांगणं म्हणजे कानी कपाळी ओरडणे. कानावर घालणे म्हणजे काय? लक्षात आणून दिलं. कानोसा घेणे. कानोसा घेणे म्हणजे काय? अंदाज घेणे. त्याच्यानंतर केसाने गळा कापणे म्हणजे काय? घात करणे. आता केसानं कुठं गळा कापता येतं का? तेवढं काही मजबूत आहेत का केस? पण ज्याच्यावर जास्त विश्वास असते त्यानं जर आपल्याला दगा दिला तर काय म्हणते त्याला? केसाने गळा कापणे. पुन्हा कंठ दाटून येणे म्हणजे गहीवरून येणे. कंठस्नान घालणे म्हणजे काय? कंठस्नान घालणे म्हणजे ओम नमः शिवाय त्याचा पूर्ण शिरच्छेद करणे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी शत्रूंना कंठस्नान घातलं, म्हणजे सगळ्यांना ठार केलं. कंठाशी प्राण येणे म्हणजे खूप कासावीस होणे. शाळा सुटणार होती 2 वाजता आणि आता 2:30 वाजले, 3 वाजले, 3:30 वाजले, तरीसुद्धा शाळा सुटणं म्हणजेच काय, कंठाशी प्राण आलं, खूप कासावीस झालं. कंबर कसणे म्हणजे जिद्दीनं तयार होणं. कंबर खचणे म्हणजे काय, धीर सुटणे. खांद्याला खांदा भिडवणे म्हणजेच काय, सहकार्याने एकजुटीनं काम करणं. गळा काढणे म्हणजे काय, मोठ्याने रडणे. गळा गुंतणे म्हणजेच काय, अडचणीत सापडणे. गळ्यात गळा घालणे म्हणजे खूप मैत्री करणे. गळ्यातला ताईत होणे म्हणजे अत्यंत आवडता होणे. गळ्यापर्यंत बुडणे म्हणजे डबघाईला येणे, कर्जबाजारी होणे. चेहरा खुलणे म्हणजे आनंदी होणे. चेहरा पडणे म्हणजे लाज वाटणे, खजील होणे किंवा शरम वाटणे. छाती दडपणे म्हणजे काय, घाबरून जाणं किंवा भीती वाटणे. जिभेला हाड नसणे म्हणजे काय, अद्वा तद्वा बोलणे, वाटेल ते बोलणं. जीभ सैल सोडणे. आता बघा, जीभ हे शरीराचा आपला अवयव आहे आणि त्याच्यावर आधारित वाक्प्रचार आहेत. म्हणजे काय, जीभ सैल सोडणे म्हणजे वाटेल तसं बोलणे. जीव की प्राण असणे, खूप खूप आवडणे. डोक्यावर खापर फोडणे, निर्दोष माणसावर दोष टाकणे. वर्गामध्ये सर येतात आणि कोणीतरी ओरडते, असं आवाज का, एक सर लगेच म्हणते, कोण ओरडलं. झालं बघा. अशा वेळेला पोरं काय करतात, जे शांत आहे त्याच्याकडे बोट करते, सर त्यानं ओरडलं. म्हणजेच काय, तिथं त्याच्या डोक्यावर खापर फोडणे म्हणजे काय, निर्दोष माणसावर दोष टाकणे. डोक्यावर बसणे म्हणजेच काय, फाजील किंवा कमालीचे लाड करणे, खूप लाड करणे. डोळा असणे म्हणजे काय, पाळत ठेवणे. माझा डोळा आहे म्हणजेच काय, खूप माझं तुझ्याकडं लक्ष आहे, डोळा असणे. डोळा लागणे म्हणजेच काय, झोप येणे. डोळा उघडणे म्हणजे आधी बंद होताना पुन्हा उघडला का, ते नाही, तर अनुभवाने सावध होणे. डोळे झाक करणे म्हणजे काय, दुर्लक्ष करणं. डोळे निवणे म्हणजे समाधान होणे, पाहून बरे वाटणे. डोळे पांढरे होणे म्हणजे मोठा धक्कादायक प्रसंग निर्माण होणे. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे. परीक्षेत का बरं मार्क पडले, कारण वर्षभर काहीच अभ्यास केला नाही, म्हणून वर्षभर अभ्यास न केल्यामुळं मार्क कमी पडले. म्हणजे या डोळ्यात अंजन घातले, चूक लक्षात आणून दिली. डोळ्यात खुपणे, मत्सर करणे, सहन न होणे. डोळ्यात धूळ फेकणे म्हणजेच काय, हातोहात डोळ्यात देखत खोटे नाटे सांगून फसवणे. आता बघा, हे बोट कुठे माझं, इथं आहे ना, आता बघा इकडं, आता लहान बोट कोणतं आहे, इकडलं. आता बघा आता लहान बोट तिकडे गेलं, कसं काय रे. आता बघा, आता लहान बोट इकडे आलं, म्हणजे हे काय करायलेत, हे डोळ्यात धूळ फेकणे. डोळ्याला डोळा लागणे म्हणजे डोळ्याला डोळा लागणं म्हणजे काय, झोप लागणे. डोळ्याचे पारणे फिटणे. जाणता राजा हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित कार्यक्रम पाहिला आणि डोळ्याचे पारणे फिटले म्हणजे समाधान होणे, पाहून खूप आनंदित होणे. डोळे विस्फारणे, आश्चर्याने पाहणे. डोळ्यातून थेंब न काढणे म्हणजे आघात किंवा दुःख होऊनही न रडणे म्हणजे डोळ्यातून थेंब न काढणे. तळपायाची आग मस्तकी जाणे. तळपायाची आग मस्तकी जाणे म्हणजे काय, तिथं खाली पायाला आग लागली होती आणि ती मस्तकापर्यंत गेली नाही, तर अतिशय राग येणे, संतापणे. तोंड काळे करणे म्हणजे कायमचं निघून जाणं. तोंड घशी पडणे म्हणजे विश्वासघात होणे, अडचणीत येणे. पुन्हा तोंड घशी पाडणे. आता हे पडणं वेगळं म्हणजे स्वतः अडचणीत आलं, आणि तोंड घशी पाडणे म्हणजेच काय, विश्वासघात करणे. तोंडचे पाणी पळले म्हणजे काय, तोंडचे पाणी पळालं म्हणजे काय रे, तोंडाचं पाणी कधी पळतं, जेव्हा पूर्ण घाबरतात तुम्ही त्यावेळेस. परीक्षेला जायच्या आधी बघा, तोंडचं पाणी पळते, बापरे आता कसं होतं की धाकधूक. तसं शब्दशः अर्थ घ्यायचा नाही, तर तोंडचे पाणी पळणे म्हणजे काय, अतिशय घाबरणे. आता हे तोंड वर सुरू झाले बरं का,
तोंड देणे म्हणजे सामना करणे, ओढावलेल्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी सिद्ध होणे. तोंड फिरवणे म्हणजे तोंड फिरवणे म्हणजे असं का नाही, तर तोंड फिरवणं म्हणजे काय, नाराज होणे किंवा नाराजी बोलून दाखवणे. तोंड भरून बोलणे म्हणजे मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे. तोंड वेंगाडणे म्हणजे याचना करणे. तोंड सांभाळून बोलणे म्हणजे जपून बोलणे. तोंड सुख घेणे म्हणजे दोष देताना वाटेल तसे बोलणे, म्हणजे तोंड सुख घ्यायचं. तोंडाची वाफ दवडणे म्हणजे खूप वायफळ उगं बडबड करत बसणे. तोंडात बोट घालणे, तोंडात बोट घालणं म्हणजे काय, असं तोंडात बोट घालणं म्हणजे ते नाही शब्दशः, तर आश्चर्यचकित होणे. त्याच्यानंतर पुढचं तोंड सांभाळून कोणी तोंडात तोंड देणे, कुठे गेलं रे आपलं, तोंड सुख घेणे, वाफ बोट, तोंडात बोट घालणे झालं. तोंडात शेण घालणे, पराकोटीची निंदा करणे. तोंडाला कुलूप घालणे, गप्प बसणे, तोंडातून ब्रसुद्धा न काढणे. तोंडाला तोंड देणं म्हणजे खूप भांडण करणे. तोंडाला पाणी सुटणे म्हणजे हाव निर्माण होणे. दात ओठ खाणे म्हणजे चीड व्यक्त करणे. दात विचकणे म्हणजे निर्लज्जपणे हसणे, वेंगाडणे किंवा चिडवणे. वर्गामध्ये बघा बरं, सरांनी जरी एखाद्या मुलाला रागवलं कसं खुशी होती, बाकीच्यांना लगेच दात काढतात, ते सगळे विचकतात. दाताच्या कण्या करणे म्हणजे वारंवार विनंती करणे. आईवडील बघा बरं, दाताच्या कण्या करतात तुम्हाला सकाळी उठवायसाठी, पण तरीसुद्धा तुम्ही सकाळी उठतच नाहीत. पुढचं दाती तृण धरणे म्हणजे सर्वार्थाने शरण जाणे. नजर चुकवणे, न दिसेल अशी हालचाल करणे किंवा फसवणं. नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणं, चकित होणं. नाक उडवणं म्हणजे काय, थट्टा किंवा उपहास करणं. नाक कापणं म्हणजे काय, घोर अपमान करणे. नाक खुपसणे म्हणजे नको त्या गोष्टीत उगाचच सहभागी होणे, म्हणजे नाक खुपसणं. 3-4 जण मित्र बोलायलेत आणि हळूच एक जण जाते आणि त्याच्यामध्ये असं ऐकत आहे, म्हणजे काय करायला, ते नाक खुपसायले, मध्ये दुसऱ्याच्यामध्ये मिसळायचं नाही, त्यांचं ते गप्पा संपल्या की मग पुन्हा जायचं असं. त्याच्यानंतर पुढचं काय, नाक घासणे म्हणजे लाचार होऊन माफी मागणे. नाक मुरडणे, नापसंती दाखवणे किंवा उपहास व्यक्त करणे. नाकाने कांदे सोलणे म्हणजे आगाऊपणे शहाणपणाना दाखवणे. नाकी नऊ येणे म्हणजे फार दगदग होणे, दमणे. पाठ थोपटणे म्हणजे काय, शाबासकी देणं, कौतुक करणं. पाठ दाखवणं म्हणजे समोरून पळून जाणे. पाठ दाखवली म्हणजे काय, पाठ दाखवली म्हणजे पळून गेला त्यानं. समोरून पळून जाणं म्हणजे आता युद्ध करायले ते आणि त्यांना कळालं की आता आपला राजा धारातीर्थी पडला, म्हणलं की ते काय करते, सगळे सैनिक राजा पडला रे पळा म्हणलं की सगळे असे पळतात, म्हणजे समोरून पाठ दाखवली म्हणजे त्यांनी हार पत्करायले. त्याच्यानंतर पाठ पुरवणे, सारखे मागे लागणे किंवा पिच्छा करणे. पाठ पुरवणे, बघा बरं, घरी लहान लेकर घरी जातात, पप्पा कंपास घ्या की, ठीक आहे उद्या घेतो. लगेच दुसऱ्या दिवशी, पप्पा काय झालं, कंपास घ्या की. झालं पुन्हा तिसऱ्या दिवशी, पप्पा आणला का कंपास, पप्पा चला बरं कंपास आणायला, पप्पा आता घ्या बरं. म्हणजे काय एकदा मागं लागले की लेकरं मागंच लागते. तुम्ही लागतात ना तसं. चला पुढचं म्हणजे काय, पाठ पुरवणे. पाठबळ असणे म्हणजे आधार असणे. आता पाठबळ असणे म्हणजे काय, आधार असणे. एक मित्र म्हणते दुसऱ्या मित्राला, चल रे चल, त्यानं तुला धक्का दे ना, तू बरं ते धक्का दे त्याला धक्का, काय करते त्यानं बोल, मी आहे तुझ्यासोबत. म्हणजे काय इथं काय, हे पाठबळ असणे. त्या मित्राला पाठबळ दिलं. पाठीला पोठ लागणे. पाठीला पोठ लागणे म्हणजे उपाशी राहिल्याने हाडकुळा होणे. पाय काढणे, प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे. पाय घसरणं म्हणजे मोहात फसणे किंवा तोल जाणे. आले का लक्षात. पाय धरणे, शरण जाणे किंवा माफी मागणे. पायबंद घालणे, आळा घालणे. पाय मोकळे करणे म्हणजे पाय मोकळं करणं म्हणजे काय, फिरायला जाणे. दररोज संध्याकाळी जेवण झालं की पाय मोकळे करायचे, म्हणजेच काय, फिरायला जायचं. स्वतःच्या पायावर उभे राहणे म्हणजे स्वतंत्र होणं, स्वावलंबी होणं. हसून हसून पोट दुखणं. हसून हसून पोट दुखायला म्हणजे काय, आता डॉक्टरकडे जायचं का दाखवायला, नाही, खूप हसणं.
पोटात, आता पोट हे आपल्या शरीराचा जे अवयव आहे ह्याच्यावर आपले वाक्प्रचार आहेत बरं का, खूप सारे वाक्प्रचार आहेत. पोटात आग पडणे, पोटात आग पडली म्हणजे काय, तिथं आग लागली का लगेच पाण्याने विझवायचं का, नाही. पोटात आग पडणे म्हणजे का खूप भूक लागली. पोटात कावळे कोकलणे म्हणजे पोटात कावळे कोकळायलेत का, आव काव करायलेत का मधून, नाही. तर त्याचाही अर्थ खूप खूप भूक लागली. पोटात ठेवणे, पोटात ठेवणे म्हणजे काय, आता घरात वस्तू ठेवायला जागा नाही कुठंच, म्हणून कुठं ठेवा, तर पोटात ठेवा, ती नाही. तर वस्तू पोटात ठेवणे नाही, तर काहीही उघड न करणे, गुपित सांभाळणे. एखाद्या मित्राने तुम्हाला काही गोष्ट सांगितली तर ती मनातच ठेवायची, म्हणजे पोटात ठेवणे. पोटात शिरणे म्हणजे मोठ्या चातुर्यानं विश्वास संपादन करणे. पोटाला चिमटा घेणे म्हणजे अत्यंत काटकसर करणे, बाकीचे व्यर्थ काहीच खर्च करायचं नाही, जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच करणे म्हणजे पोटाला चिमटा घेणे. पोटावर पाय देणे म्हणजे रोजंदारी बंद करणे. पोटाशी धरणे म्हणजे माया करणं किंवा कुशीत घेणे म्हणजे पोटाशी धरणे. प्राणापेक्षा जपणे म्हणजे स्वतःच्या जीवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणं. बोटावर नाचवणे म्हणजे हवे तसे खेळवणे, पूर्ण ताब्यात ठेवणे. मनात अढी धरणे म्हणजे एखाद्याविषयी मनात राग ठेवणं म्हणजे मनात अढी धरणं. मांडीवर घेणं म्हणजे दत्तक घेणं. मुठीत असणे म्हणजे ताब्यात असणे. मुठीत असणं म्हणजे काय, ताब्यात असणे. रक्त आटवणं म्हणजे अति कष्ट करणं, रक्त आटवायला म्हणजे का खूप कष्ट करणे. रक्ताचे पाणी करणे म्हणजे अतिश्रम करणे, अतिशय कष्ट करणे. हाडाची काडे करणे म्हणजे अति कष्ट किंवा अतिशय मेहनत करणे. हाडे खिळखिळी करणे म्हणजे भरपूर चोप देणं. हात आखडणे म्हणजे मारा देण्याची क्षमता असतानाही कमी देणं म्हणजे हात आखडणे. हात घाईवर येणे, मारामारीची पाळी येणे. हाताचा मळ असणे म्हणजे एखादी गोष्ट सहज करता येणे म्हणजे हातचा मळ आहे. हात झटकणं म्हणजे नामा निराळा होणं. मला माहीत नाही बाबा ते कोण आहे, मग ते दोघात भांडणं झाले त्यांचं त्यांनी भाऊ, मला काय माहिती, मी इकडे बसलो तो माझा माझा अभ्यास करू लागलो, ते दोघात भांडणं झाले मला काय माहिती, असं म्हणतात ना तुम्ही. ते हात झटकणे. हात टेकणे नाईलाजाने शरण येणे. हात दाखवणे म्हणजे मार देणे. आलं का लक्षात. परीक्षेच्या हॉलमध्ये एक मुलगा कॉपी करू लागला आणि मग पोलिसांनी त्याला चांगलाच हात दाखवला, म्हणजेच काय, मार देणे, फसवणे. म्हणजे त्याला खूप मार देणे आणि हात दाखवणे म्हणजे फसवणेसुद्धा होते बरं का रे. हां, हात देणे, हात देणे म्हणजे काय, असं काढून हात दिला का त्याला, हे घेऊन जा रे बाबा माझा उजवा हात घेऊन जा घरी. हात देणे म्हणजे काय, मदत करणे. हात मारणे म्हणजे काय, ताव मारणे, भरपूर खाणे. हातात तोंडाशी गाठ पडणे म्हणजे जेमतेम खाण्यास मिळणे. हातापाया पडणे म्हणजे लाचारीने विनवण्या करणे. हातावर तुरी देणं म्हणजेच काय, हातपुडी कर म्हणायचं, हा हे घे तुरी, ते हातावर तुरी देणं का, नाही, हातावर तुरी देणं म्हणजे फसवून पळून जाणे. डोळ्यात देखत फसवून पळणे. बघा काही काही येतात बघा मोटरसायकलवर, ओ काकू ओ काकू, हो का हे चिठ्ठी बघा बरं, हे कुठे आहे पत्ता सांगा बरं. आणि ते बिचाऱ्या आपल्या चिठ्ठी असं वाचायलेले असतात की तितक्यात एक जण काय करते, पर्स हातातली त्यांच्या हिस काढते की पळून जाते, म्हणजेच काय, हातावर तुरी देणं. दोन हात करणे म्हणजे सामना करणं, टक्कर देणं. दोन हात करायचं, कितीही अवघड प्रश्न परीक्षेत येऊ द्या, मी सामनाच करणार आहे आता, असं म्हणजे दोन हात करणे. हृदय भरून येणे म्हणजे गदगदून येणं किंवा गहिवरून येणं. आता हे झाले शरीराच्या अवयवावर आधारित वाक्प्रचार. आता पुढं बघायचे इतर वाक्प्रचार व त्यांचे अर्थ. वाक्प्रचार पण आहेत आणि अर्थ पण आहेत. अभय देणे म्हणजे माझ्याकडे एक अभय होता, त्या अभयला उचललं आणि त्याला दिलं, घेऊन जा अभय. ते अभय का. अभय देणे म्हणजे काय, भीती नाहीशी करण्यासाठी धीर देणे. ट्रॅफिक पोलिसानं काय केलं, शिट्टी वाजवली, थांब 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 म्हणून गाडी थांबवलं आणि त्याला म्हणले की बाबा तू रॉंग साईडनं का चाललास. त्यावेळेस ते म्हणला की असं असं मला महत्त्वाचं परीक्षेचं काम आहे म्हणून मी निघालो. मग ट्रॅफिक पोलिसानं अभय दिलं, म्हणजे त्याला शिक्षा करू शकत होता पण सोडून दिलं, म्हणजे अभय दिलं. अन्नान्न दशा येणे म्हणजे अत्यंत दारिद्र्यामुळे खायला
न मिळणे, अन्नसुद्धा खायला न मिळणे, एवढं दरिद्रीपणा असणे. अन्नाला मोताद होणे म्हणजे खायला न मिळणे, काहीच मिळणं. अन्नास जागणे म्हणजे उपकार स्मरणे. आकाश पाताळ एक करणं म्हणजे प्रयत्नाची परिसीमा गाठणं. आग पाखडणं म्हणजे आतोनात संतापणं म्हणजे आग पाखडणं. पुढचं आगीत उडी घेणे म्हणजे स्वतःहून संकटात पडणे. मी म्हटलं ना तुम्हाला धुरंधर पिक्चर, आगीत उडी मारली सैनिकांना म्हणजे काय, आग चालू होती आणि आगीत उडी मारली, हर हर महादेव अशी उडी मारली का त्यांना आगीत नाही. त्यानं स्वतःहून पाकिस्तानमध्ये गेला आणि पाकिस्तानमध्ये शत्रूच्या देशात जाऊन तिथं गुप्तहेर म्हणून काम केला. अलग लक्षात, म्हणजेच काय, आगीत उडी घेणे. आगीत तेल ओतणे म्हणजे आधीच्या भांडणात आणखीन भर टाकणं. आभाळ कोसळणं म्हणजे खूप मोठं संकट येणं. आभाळ फाटणे म्हणजे सर्व बाजूंनी संकट येणे. आगेकूच करणे म्हणजे निश्चयपूर्वक पुढं जाणं. आडवे होणे, आडवे होणे म्हणजे काय, आडवं होणं म्हणजे शवासन, हे शवासन झोपणं, मस्त झोपणं सगळ्यात चांगलं काम आहे, काहीच प्रगती होत नाही. पण आडेवेडे घेणे, इच्छा असूनही नकार दर्शवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आडेवेडे घेणे, इच्छा असूनही नकार दर्शवायचा प्रयत्न करायचा. उंटावरून शेळ्या हाकणे म्हणजेच काय, प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणं. म्हणजे उंटावर बसायचं, असं करत ना का उंटावर बसून, नाही तर उंटावरून शेळ्या हाकणं म्हणजे प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसतं सूचना द्यायचं. काम इथं चालू आहे आणि पार तिकडं राहायचं, तिकडून सांगायचं नाही नाही ही असं करा तसं करा तसं करा, तेच चुकलं म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे. आहुती देणे म्हणजे बलिदान देणे. ओहोटी लागणे म्हणजे उतरती कळा लागणे. अंत पाहणे म्हणजे अखेरची मर्यादा गाठेपर्यंत कस पाहणे, सतत त्रास देऊन हैराण करणे. कणिक तिंबणे, कणिक तिंबणे म्हणजे काय, स्वयंपाकाला कणिक तिंबते ते का नाही, खूप खूप मारपीट करणं. कळ लावणे, भांडण लावणे. कचाट्यात सापडणं म्हणजे तावडीत सापडणे. कडेलोट करणे म्हणजे त्रास देण्याची परिसीमा गाठणं. करामत करणं म्हणजे चमत्कार करणं. काट्याने काटा काढणे म्हणजे पायात काटा घुसला आहे त्याला काढायसाठी दुसराच काटा वापरणं म्हणजे काट्याने काटा काढणे म्हणजे काय, दुष्टाकडून दुष्टाला शासन करणे. कुरघोडी करणे, दुसऱ्यापेक्षा वरचढ होणे. कुंपणाने शेत खाणे म्हणजे ज्याच्या हाती रक्षणाचे काम आहे त्यानेच नुकसान करणे. म्हणजे कुंपणानं शेत खाणं म्हणजे शेताला कुंपण असते ना, काही रस्त्यावरची भटकी प्राणीमध्ये जाऊ नये म्हणून, तर ते कुंपणानं शेत खाणं म्हणजेच काय, तर बसलं कुंपणानं शेत खायले का आम 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 तसलं नाही. कुंपणाने शेत खाणे म्हणजे काय, ज्याच्या हाती रक्षणाचं काम होतं त्यानंच नुकसान करणं. कोंड्याचा मांडा करणं म्हणजे हलाखीच्या परिस्थितीतही काटकसरीने समाधानाने पाहणे. खजील होणे, केलेल्या चुकीची लाज वाटणे, शरम वाटणे. खडे चारणे, पराभव करणे. खडे फोडणे, आता खडे नावाची वस्तू आहे बरं का, खडे चारणं म्हणजे काय, त्याचा पराभव केला. खडे फोडणे म्हणजे काय, दुसऱ्याला दोष द्यायचं, नाही नाही त्याच्यामुळंच असं झालं, नाही ह्याच्यामुळं असं झालं, नाही ह्या वस्तूमुळं असं झालं ना, हे काय खडे फोडणे. खळगी भरणे म्हणजे पोट भरणे. खाजवून खरूज काढणे, खाजवून खरूज काढणे म्हणजे काय, खूप खूप खाजवायचं, इतकं खाजवायचं की ते खरूजच होते. खाजवून खरूज काढणे म्हणजे काय, भांडण उकरून काढणं, जुन्या काहीतरी गोष्टी. खो घालणे म्हणजे एखाद्या कामात विघ्न आणणे. गची बाधा होणे, गची बाधा म्हणजे काय, गर्व होणे, मी गिनो मुझे गिनो, हां ते म्हणजे गर्व झाला खूप त्याला. गंध नसणे म्हणजे अजिबात ज्ञान नसणे, माहितीच नसणे. गर्क असणे म्हणजे गुंतून राहणं, मन रमणं किंवा मग्न होणं. गट्टी जमणे म्हणजे मैत्री होणे. गहिवरून जाणे म्हणजे मनातून गलबलून जाणं. घर चालणे म्हणजे कुटुंबाचा निर्वाह होणे. घरोबा असणे म्हणजे जिव्हाळ्याचे संबंध असणे. घर डोक्यावर घेणे म्हणजे काय, घराला उचललं असं आणि डोक्यावर घेतलं का, नाही, खूप खूप गोंगाट करणं.
घाम जिरवणे म्हणजे खूप कष्ट करणे, इतकं कष्ट केलं की घाम आला आणि ते घामसुद्धा जिरून गेला. घोकमपट्टी करणे म्हणजे पाठांतर करणे, तेच तेच पुन्हा पुन्हा म्हणणे. चाल करून येणे म्हणजे काय, चाल करून येणे म्हणजे काय, हल्ला करणे. छत्रपती शिवाजी महाराज दर अमावस्यालाच युद्धाचं मुहूर्त ठरवायचे आणि शत्रूवर चाल करून जायचे. चाहूल घेणे, अंदाज घेणे, लक्ष देऊन ऐकणे, कानोसा घेणे म्हणजे. पुन्हा चीज होणे, घेतलेली मेहनत सफल होणे. चुळबुळ करणे, अस्वस्थ होऊन हालचाल करणे. चंग बांधणे म्हणजे निश्चय करणे, आता मी चंग बांधला आहे की परीक्षेत पास होणारच, म्हणजे निश्चय केला. जीवाचे रान करणे, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे. जीवात जीव येणे म्हणजे खूप हायसे वाटणे, सुटकेची भावना निर्माण होणे. जीवाला जीव देणे, वाटेल ते मोल देऊन दुसऱ्याला मदत करणे. जीव तिळतिळ तुटणे म्हणजे खूप हळहळणे. जीव भांड्यात पडणे, सुटकेची भावना निर्माण होणे. जंग जंग पछाडणे म्हणजे कसून शोध घेणे. जळून खाक होणे म्हणजे पूर्ण जळणे, खाक होणे. झुंबड उडणे म्हणजे गर्दी होणं. टेंभा मिरवणं म्हणजे ऐट दाखवणं. टोमणा मारणं म्हणजे काय, खोचक बोलणं. टंगळमंगळ करणे म्हणजे काय, काम टाळणे, चालढकल करणे. डाव साधणं म्हणजे संधी मिळताच जिंकणे, मतलब साधणे. डाळ न शिजणे, काम न साधणे. तनतनत निघून जाणे म्हणजे रागानं निघून जाणं. तमा नसणे म्हणजे परवा नसणे. तावडीतून सुटणे म्हणजे कचाट्यातून सुटणे. ताकास तूर लागू न देणे म्हणजे थांग पत्ता न लागू देणे. तिखट बोलणे, आता तिखट खाल्लं तर तिखट लागलं, पाणी घ्या, पाणी पाणी, हे तिखट. आणि तिखट बोलणं म्हणजेच काय रे, जहाल बोलणं, काहीतरी असं मनाला लागल असं बोलणं. तीळ पापड होणे म्हणजे तीळ आणि पापड, तीळ पापड होणे. तीळ पापड होणे म्हणजे काय, अतिशय संताप येणं. तोंड तोड नसणे म्हणजे त्याच्यासारखं दुसरं योग्यतेचं कुणीच नसणे, योग्यतेचे दुसरे नसणे. दवंडी पिटवणे म्हणजेच काय, ऐका हो ऐका असं म्हणत होतेत ना, जे कोणी त्या दरोडेखोराला पकडोल त्याला राजानी 100 सुवर्ण मोहरा बक्षीस द्यायचं, तर ते तसं दवंडी पिटवणे, जाहीर करणे, सर्वांना सांगणे. दिवस पालटणे म्हणजे परिस्थिती बदलणे. दिवस फिरणे म्हणजे वाईट दिवस येणे. दुथडी भरून वाहणे, कितका पाऊस पडला की नदी दुथडी भरून वाहू लागली, म्हणजेच काय, मोठ्या प्रमाणात विपुलता असणे, खूप खूप विपुलता असणे. धडकी भरणे, बापरे आता हा तास संपला, आता पुढचा तास त्या सरांचा आहे, माझा तर अभ्यास झाला नाही, म्हणजे धडकी भरणं. धडगत नसणे, संकटातून सुटण्याची आशा न उरणे. धाबेदनानने म्हणजे खूप खूप घाबरणं. धारातीर्थी पडणे म्हणजे लढता लढता वीर मरण येणं, म्हणजे धारातीर्थी पडणं. हां बरोबर, मी सुरुवातीला म्हणलं होतं. धुळीला मिळणे, नाश होणे, दुर्दशा होणे. धूम ठोकणे, पळून जाणे. धूळ चारणे, पूर्ण पराभव करणे. नाव मिळवणे, कीर्ती मिळवणे. नाव सोनेरी अक्षरात उमटवणे म्हणजे चिरकाल टिकणारी कीर्ती मिळवणे. अजरामर होणे किंवा कायमचे नाव कोरलं जाणं म्हणजे नाव सोनेरी अक्षरात उमटवणे. निपचित पडणे म्हणजेच काय, स्थिर हालचाल न करता पडलेलं राहणे. पदरमोड करणे म्हणजेच काय, स्वतःसाठी ठेवलेल्या पैशातून दुसऱ्यासाठी खर्च करणं. मेडिकलच्या दुकानावर औषध आणायला गेला, पण तितक्यात एक म्हातारी म्हणली माझ्याकडे पैसे नाही, तो मला गोळ्या द्या. मग ते दुकानदार म्हटला नाही, पैसे असले तरच गोळ्या. मग ह्यानं तर गोळ्या घ्यायला गेला होता, मग ह्याला म्हटला त्या म्हातारीचे पैसे मीच देतो. म्हणजेच काय, पदरमोड करणे. स्वतःसाठी ठेवलेले होते पैसे पण दुसऱ्यासाठी खर्च केले. पराचा कावळा करणे म्हणजे अतिशयोक्ती करणे. पसार होणे म्हणजे पळून जाणे. पाचावर धारण बसणे म्हणजे भयभीत होणे, लट कापणे. पाणी पडणे, पाणी पडलं म्हणजे काय, टप टप टप, ते पाणी पडणं का नाही. पाणी पडणं म्हणजेच काय, वाया जाणं, सगळंच गेलं, सगळं पाणी पडलं. बघा आम्ही सगळ्यांनी फेरवही कंप्लीट केली होती आणि आज सरांना दाखवा म्हटलं, नेमकं शाळेला सुट्टीच, आमची सगळ्या मेहनतीवर पाणीच पडलं. पाणी पाजणे, पाणी पाजणं म्हणजे का, ओ हे घ्या पाणी, आकर आकर हे पाणी पाजणं का नाही. पाणी पाजणं म्हणजे काय, युद्धात हरवणं, पराजित करणं. पाणी सोडणे म्हणजे त्याग करणे. पाण्यात पाहणे म्हणजे द्वेष
करणे, पारडे फिरणे, परिस्थिती एकदम बदलणे. पारा चढणे म्हणजे संताप येणे, पित्त खवळणे, खूप राग येणं. पोपटपंची करणं म्हणजे अर्थ न समजताच पाठ करणे. पोबारा करणे म्हणजे पळून जाणे. पोरका किंवा पोरकी होणं म्हणजे अनाथ होणं. ज्याचे आईवडील निधन पावतात त्याला अनाथ म्हणतात. पैसे झाडाला लागणे म्हणजे सहजपणे अतोनात पैसा मिळत राहणे. फडशा पाडणे म्हणजे खाऊन टाकणे, ठार मारणे किंवा नाश करणे. बस्तान बसवणे, स्थिर स्थावर होणे. बाजी मारणे म्हणजे विजयी होणं, यशस्वी होणं. बुचकळ्यात पडणे म्हणजे गोंधळून जाणे. भान हरपणे म्हणजे गुंगून जाणं किंवा तल्लीन होतं. भीतीने थरथर कापणे म्हणजेच काय खूप घाबरणं, थरकाप होणं. भंडावून सोडणे, गोंधळून टाकणं, सतावून सोडणं. बघा बाजारात कधी गेलात तर कसं भंडावून सोडते ते. ओ मामा भाजी घ्या, हे भैया हे भाजी घ्या, भाजी घ्या की 1 किलोच घ्या, अर्धा किलो घ्या, 1 किलो घ्या. भंडावून सोडते ते, गोंधळून टाकतात. हे घ्याव का ते घ्याव कळत नाही. मरणाला मिठी मारणे म्हणजे स्वतःहून मरण ओढवणे. माशी शिंकणे, माशी शिंकणे म्हणजेच काय, आच्छे, हे असं का माशी शिंकणे नाही. माशी शिंकणे म्हणजे विघ्न आणणे. माशा मारणे म्हणजे काहीही न करता नुसतं वेळ वाया घालवत बसणे, माशा मारणे. पुन्हा माग काढणे म्हणजे शोध घेणं. मागावर असणे म्हणजे शोधात असणे, पाळतीवर असणे. मात करणे म्हणजे विजय मिळवणे. मात्रा न चालणे म्हणजे इलाज न चालणे. मूग गिळणे म्हणजे दुर्लक्ष करून गप्प बसणं. मेतकूट जमणे, मेतकूट जमणं म्हणजे का खूप मैत्री होणं. पुन्हा रंगत येणे म्हणजे खूप मजा येणे. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे म्हणजे निष्कारण नको त्या ठिकाणी उठाठेव करणं. त्याचं काम आहे का ते नाही, तरी बी तिथं जाऊन उठाठेव करणं म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणं. लालूच दाखवणं, मोहात पडणं. वचपा काढणे म्हणजे बदला घेणे, सूड घेणे. वाट लागणे म्हणजे नष्ट होणे, नुकसान होणे. वाटेस जाणे म्हणजे खोडी काढणे. वाकुल्या दाखवणे म्हणजे काय, चिडवायचं, चिडवणे. वाली भेटणे, आधार देणारा माणूस भेटणे. वीरश्री संचारणं म्हणजे काय, विजयाची उमेद निर्माण होणं. शोभा करणं म्हणजे वाभाडे काढणे. निर्भत्सरणा करणे. शोभा होणे म्हणजे नाचक्की होणे. शंख करणे म्हणजे आरडाओरडा. सळो की पळो करणं म्हणजे सतावून सोडणे. सवड मिळणे म्हणजे मोकळा वेळ मिळणे. सुसाट पळणे म्हणजे वेगात पळणे, सुपकून पळून गेला. सुसाट पळणे झालं. सुळसुळाट होणे, अमर्याद वाढ होणे. सुळावर चढवणे म्हणजे काय, फाशी देणं. सैरावैरा पळणे म्हणजे काय, वाट मिळेल तिथं पळणं. हट्टास पेटणे, स्वतःचे खरे करण्यासाठी वाटेल ते करणं. हंबरी तुंबरीवर येणं, वादाला भांडणाचे स्वरूप देणं. हरभऱ्याच्या झाडावर चढणं, खोटी स्तुती करणं. हाती काही न लागणे म्हणजे काहीहीच फायदा न होणे. हाय खाणे म्हणजे धास्ती घेणे. मोठ्या दुःखामुळं मन खचत जाणं. हा हा म्हणता पसरणे म्हणजे अगदी थोड्या वेळात सगळीकडं कळणे. हुलकावणी देणे म्हणजे फसवणे किंवा चकवणे. हेळसांड करणे म्हणजे आबाळ करणे. होळी करणे म्हणजे चांगल्या गोष्टीचा नाश करणं म्हणजे होळी करणं. अशा प्रकारे हे वाक्प्रचार आता पाठांतर तुम्हाला मी करून घ्यायला सांगितलं नाही. आता आपण थोडंसं करण्याचा प्रयत्न केला आहे. अजून एकदा तुम्ही मन लावून वाचा हा भाग आणि त्याच्यानंतर आपण बघूया त्यावर आधारित प्रश्न. बघा बालमित्रांनो, आता हे जर तुम्हाला पाठांतर झालं तर नमुना प्रश्न पहिल्यांदा सोडवा. काय आहे नमुना प्रश्नामध्ये, पुढील वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले बरं का. पोटाशी धरणं म्हणजेच काय आहे, शरण जाणं का नाही, काटकसरीने राहणे, ताब्यात ठेवणे नाही तर मायेनं जवळ घेणं म्हणजे पोटाशी धरणे. पुढचं, पुढीलपैकी वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची चुकीची जोडी कोणती म्हणले. मग देहभान विसरणे म्हणजेच काय रे, स्वतःची जाणीव विसरणे. देहभान विसरणे, स्वतःची जाणीव विसरणे. बरोबर आहे हे. कासावीस होणे म्हणजे काय, व्याकुळ होणे. लई तहान लागली मला, कासावीस झालं म्हणजे काय, व्याकुळ होणं. चाहूल लागणे, थांब थांब थांब,
चाहूल लागणं म्हणजे कोणतरी यायलं आहे, हे पण बरोबर आहे. गलबलून येणं म्हणजे खूप घाबरणं, हे चुकलं. तर गलबलून येणं म्हणजे काय, मन भरून येणं. चला त्याच्यानंतर पुढील वाक्यात येणाऱ्या योग्य वाक्प्रचाराच्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा. सहल अचानक रद्द झाल्यामुळे आमच्या उत्साहावर डॅश डॅश. बघा, सहल रद्द झाल्यावर कसं होतंय, पाणी सोडलं का नाही, पाणी पाजलं का, पाणी पाहले का नाही, तर पाणी पडलं, आमच्या उत्साहावर पाणीच पडलं, आम्ही सगळे नाराज झालो. आता बघा, तिथं नमुना प्रश्नात उत्तरं दिलेली होते. तुम्हाला आता पुस्तकात उत्तरं लिहायची नाहीत, मी वारंवार सांगतो. वही उघडा, वहीवर अशा प्रकारे धड्याचे नावं लिहा, शीर्षक लिहा, दिनांक टाका, वार टाका आणि प्रश्न पहिला म्हणून लिहा. आणि त्याच्यासमोर 1 2 3 4 5 प्रश्न आणि प्रत्येक पर्यायाच्या समोर म्हणजे प्रश्नाच्या समोर 4 वर्तुळ काढा. प्रश्न वाचा, जे त्याचं उत्तर असेल त्या क्रमांकाचे वर्तुळ इथं रंगवा. प्रश्न पहिला, पुढील प्रत्येक वाक्प्रचाराच्या योग्य अर्थाच्या पर्यायाच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. मग आता पदर पसरणं म्हणजेच काय, पदर पसरणं म्हणजेच काय, पदर पसरणं म्हणजे काय, कळकळीने मदत मागणे, सारखे मागे लागणं नाही, खूप हळणं नाही की भावना दाटून येणं नाही. म्हणून पहिलाच उत्तर पर्याय नंबर 2. मग वहीत रंगवा, पुस्तकात नाही. दुसरा प्रश्न, आता बघा, हे तुम्ही वाक्प्रचार वाचल्यामुळे हे सगळे प्रश्न सोपे म्हणजे काय, खूप सोपे जाणार. खडे चारणे म्हणजे खडे करायचं आणि खडे खाऊ घालणं का, ते चारणं नाही. खडे चारणे म्हणजेच काय, तर मोहात पडणे नाही, दोष देत राहणे नाही, खोडी काढणे नाही, तर पराभव करणे. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 1, लगेच त्याला रंगवा. तिसरा प्रश्न, आगेकूच करणे म्हणजे आनंदानं होकार देणं नाही, रस्ता ओलांडणे नाही, बलिदान देणे पण नाही, तर निश्चयपूर्वक पुढे 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 जाणे. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 4, लगेच 4ला व्यवस्थित तुम्ही रंगवा. तिसरा प्रश्न, हातचा मळ असणे म्हणजे अस्वच्छ राहणे का, खूप खूप आवडणे का, नाही, चीड व्यक्त करणे का, नाही, तर एखादी गोष्ट सहज करता येणे. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3 म्हणजे खूप सहज असणं. पाचवा प्रश्न, मेतकूट जमणं म्हणजे खूप राग येणं नाही, खोटी स्तुती करणं नाही, तर मेतकूट जमणं म्हणजे काय, मैत्री जमणे. बघा, मैत्री जमली की मग त्याच्याशिवाय करमतच नाही. म्हणून त्याचा शब्द काय आहे, मेतकूट जमणे. हे लक्षात ठेवा बरं का, परीक्षेत येते हे. याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, खूप मैत्री होणे. अशा प्रकारे आपला प्रश्न पहिला झाला. आता प्रश्न दुसरा, आणि हे वहीत असंच सोडवायचं. प्रश्न दुसरा म्हणून लिहायचं, कुठं प्रश्न लिहित बसायचं नाही, पुस्तकात प्रश्न बघायचं आणि खाली वहीवर 1 2 3 4 5 1 2 3 4 5 असं लिहायचं. आणि झालं, 4 वर्तुळ काढायचे आणि जे तुम्हाला योग्य उत्तर वाटते ते योग्य असलेलं उत्तराचा क्रमांक म्हणजेच ते वर्तुळ इथं रंगवायचं. झालं. बघा बरं काय आहे, फडशा पाडणे. फडशा पाडणे म्हणजेच काय, खाऊन टाकणे का, नाही, ठार मारणे, नाश करणे, सतावून सोडणे. सोडवा बरं तुम्ही, पहिल्यांदा हे 5 सोडवा तुम्ही पटकन. सोडवला का मुलांनो? दुसरा प्रश्न एवढा सोपा म्हणजे खूप सोपा आहे. पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ होत नाही म्हणले बरं का, त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मग फडशा पाडणे, फडशा पाडणे म्हणजे काय, खाऊन टाकणे. फडशा पाडणे म्हणजे खाऊन टाकणे, बरोबर आहे की रे, लगेच याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. चुकलं. तेव्हाला काय म्हणले, पुढील वाक्प्रचारात कोणता अर्थ येत नाही म्हणले. मग फडशा पाडणे म्हणजे खाऊन टाकणे, बरोबर आहे. फडशा पाडणे म्हणजे ठार मारणे, बरोबर आहे. फडशा पाडणे म्हणजे नाश करणे, हेही बरोबर आहे. पण फडशा पाडणे म्हणजे सतावून सोडणे हे नाही आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. दुसरा प्रश्न, पोटात गोळा येणे म्हणजेच काय, छातीत धडधडणे, जीव घाबरा घोबरा, पोटात गोळाने जीव घाबरा घोबरा होणे, बरोबर आहे. दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2 का, चुकलं. ह्याचे 3 अर्थ बरोबर आहेत आणि एक चूक आहे. जे चूक आहे ते ओळखायचं आहे.
जीव घाबरा घुबरा होणे, छातीत धडधडणे, भयभीत होणे म्हणजेच पोटात गोळा येणे. पण खूप भूक लागणे हे पोटात गोळा येणे नाही. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. लगेच 4ला रंगवायचं. वहीत रंगवा, पुस्तकात नाही. निश्चय करणे म्हणजे संकल्प करणे, बरोबर आहे. निश्चय करणे म्हणजे खून गाठ बांधणे, बरोबर आहे. निश्चय करणं म्हणजे चंग बांधणं, हे बी बरोबर आहे. पण निश्चय करणे म्हणजे अद्दल घडवणे नाही. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. चौथा प्रश्न. आश्चर्य वाटणं म्हणजे काय? नवल वाटणं. हां बरोबर आहे. आश्चर्य वाटलं, नवल वाटणं. आश्चर्य वाटणे, अचंबा वाटणे, हे बरोबर आहे. आश्चर्य वाटणे, तोंडात बोट घालणे, हेही बरोबर आहे. पण आश्चर्य वाटणे म्हणजे मत्सर वाटणे नाही. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. लगेच ह्या 3ला गोल करा. 5वा प्रश्न. कपाळ मोक्ष होणे म्हणजे ओम नमः शिवाय. मग काय? मृत्यू येणे, बरोबर आहे. मरण पावणे, बरोबर आहे. डोळे निवणे, डोळे निवणे म्हणजे मृत्यू का? डोळे मिटणे, डोळे मिटणे म्हणजे मृत्यू आणि डोळे निवणे म्हणजे झोप. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. झालं, रंगवलं. होते का नाही सोपे प्रश्न? आता तिसरा प्रश्न तुम्ही वाचा आणि सोडवा बरं, अगोदर सोडवा. आहेत ना सगळे प्रश्न सोपे सोपे आहेत ना? मग बघा प्रश्न तिसरा. पुढील अर्थ होणाऱ्या योग्य वाक्प्रचारांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मग आता अर्थ दिलाय बरं का वाक्प्रचाराचा, आणि तो वाक्प्रचार शोधायचा आहे, बरोबर आहे. म्हणजे आता प्रश्न दिलं तर उत्तर कळतंय, पण आता उत्तरच दिलं तर प्रश्न शोधा म्हणायला. मदत करणं म्हणजे काय? हात मिळवणे नाही, हातावर तुरी देणे नाही, हात दाखवणे नाही, तर हात देणं. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 4. मन लावून वाचलं की येतच आहे. काय येतं आहे? कारण तुम्ही अगोदर वाक्प्रचार वाचलात, पाठ केलात. म्हणून खूप राग येणं म्हणजे काय? मात्रा न चालणे, हट्टास पेटणे, शंख करणे, चुकलं. खूप राग येणं म्हणजे काय? पित्त खवळणं. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. तिसरं काय म्हणले? सर्व बाजूंनी संकट येणं म्हणजेच काय? जंग जंग पछाडणे नाही, खो घालणे नाही, धुळीस मिळवणे नाही, तर आभाळ फाटणं. आभाळ फाटणं म्हणजे काय? सर्व बाजूनं संकट आहे. म्हणून तिसऱ्याचं पर्याय 1. लगे रंगवा वहीमध्ये. चौथा प्रश्न. ऐट दाखवणे, तिखट बोलणं का? नाही. खोड मोडणं नाही, बोटावर नाचवणं नाही, तर ऐट दाखवणं म्हणजे काय? टेंभा मिरवणं. मी म्हणजे सगळंच टेंभा मिळणं. ऐट दाखवणे म्हणजे पर्याय नंबर 3.